We are just at our location now. You can see पाली दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आपण. इथं गडी ऑलरेडी पोहोचलेले आहेत आपले. तोशित, अर्जुन, गौरव, यश आणि तिकडे साहिल बसलेला आहे. दरवाजातून सीन बघू आपण कसं कसं काय काय दिसतं. एक मोठी खिडकी बघू आपण. हे बघा ही जी खिडकी पूर्ण पायथ्याशी काय एकट्या खिडकीतून आपण बघू शकतो. इथून लक्ष ठेवू शकतो आपण डायरेक्ट. हे वाव, हे माकड किती सुंदर आहे. तुम्ही त्याला बघितलं का मला बघितलं का सेम. हे बघा ते माकडं काय करतात. अरे कुठं बोटं घालते. त्याच्याकडनं आम्ही एंटर केलेलं आहे. आता पुढं अजून एक दरवाजा आहे. हे बघा गडावर छोटस तळ आहे. तरी तर बघा यार केवढी. मला अजून प्रश्न यार लोक कसे येत असतील तेव्हा त्या काळात. घनदाट जंगल एकदम. त्यानंतर त्या साईडला तुम्हाला दाखवलं तळ छोटस. पाणी एवढं सुद्धा नाही खूप दिवस साचल्यामुळे ते. त्याच्यात शाळू वगैरे आलेली. राजवाड्याचे अवशेष अंबारवाणा गोजर कोठार काय हे जातोय खाली काहीतरी आहे बघा. बरं भेटतं का काही. अबे तळच आहे. चल वरती आलो तो समाधी आहे कोणाची तरी. खाली बघू शकतात त्याही गड्यावर जा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तळ बनवलेलं दिसेल. पहिले गडांवर लोक राहायचे, वस्ती होती. एवढ्यावरती आपल्याला जेवणाची आणि पाण्याची सोय. इकडं पालखी आहे शिवाजी महाराजांची. हे पद्मावती देवी मंदिर आहे. आज जाऊन बघू. आपली काठी घेऊन घेऊ आपण इथून. भाऊ जीव घाबरतो बाई आता. दरी तर बघा तुम्ही इकडं मधुमक्कीचं हे. आपल्याला एक त्याच्यानंतर ही दुसरी नदी. तर आम्ही चाललोय आता संजीवनी माचीकडे. तिकडे जी बघतायत तुम्ही. त्याच्यानंतर ही तिसरी नदी बरोबर. या साईडला जो आहे हा तोरणागड आहे. अरे हेच की इथून जातात तोरणाला. म्हणजे विचार करू शकतात तुम्ही राजगडाला स्वराज्याची राजधानी का बनवलेलं आहे. सगळे चारही साईडला तुम्ही म्हणजे बंदोबस्त आहे. इथून तोरणा दिसतो, इथून नद्या दिसतात, सगळं दिसतं. त्या साईडने सिंहगड सुद्धा दिसतो. म्हणजे खूप मोठा गड आहे. आणि आम्हाला तो पॉइंट कव्हर करायचा आता. ही आहे संजीवनी माची. टेहाळणी बरुंच काय माहित नाही. अद्भुत आहे यार. बरुच म्हणजे काय काय नाही रे बाई. पाणी छोटस हे तळसारखं. चला आता काकडी घेतो आम्ही इथं संजीवनी माचीच्या दरवाजामध्ये. मस्त मसाला टाकून मिरची लावून आता दिली काकडी. आता हा जो एक दरवाजा आहे हा आम्हाला संजीवनी माचीकडे घेऊन जातो. हा चोर दरवाजा आहे. जेव्हा शत्रू आक्रमण करायचे तेव्हा ते असं या दऱ्यातून यायचे. असे छोट्या छोट्या धागेतून यायचे. आणि हे जे चोर दरवाजे होते छोटे गडाच्या शेवटचे इथून फोडले की डायरेक्ट गडाला एंटर व्हायचे. अशा प्रकारे पहिले गड जिंकले जायचे. हे बघा छोट्या छोट्या हे बनवल्या गेलेलं तिथं. याचे रस्ते आहेत ते माहित नाही. रस्ते कसे आहेत काय सैनिकांसाठी लपण्यासाठी आहेत का काय आहेत काहीच माहित नाही. समोर संजीवनी माची आहे. दॅट इज अल्टिमेट गोल. फायनली आम्ही संजीवनी माची कव्हर केलेली आता. तर इथून बघा तुम्ही काय काय दिसतंय. समोर एक नदीचा व्ह्यू तर दिसतोय. दुसरी नदी इकडे तोरणा गेलेला आहे. आणि तोरणाला आपण राजगडावरून डायरेक्ट जाऊ शकतो. हा जो रस्ता आहे हा डायरेक्ट राजगड आणि तोरणाला जोडतो. म्हणजे आपण दोघी किल्ले इकडून तिकडे जाऊ शकतो. आता आम्ही गड उतरायला सुरुवात केलेली आहे. किती वाजले आता. 4:30च्या आसपास आम्ही तिथून चालू केलेलं पाली दरवाजापासून. आता थोडं पायथ्याशी आलेलो आहे. आता बघू शकता तुम्ही थोड्या अर्धा तासात आम्ही पोहोचून जाऊ अशी अपेक्षा आहे. खाली इथपर्यंत आहे आमचं. तिथपर्यंत जायचं गाडीपर्यंत दिसत असेल तुम्हाला. बघू किती वेळ लागतो आता. मित्रांनो आज राजगड पूर्ण तर नाही फिरला आम्ही. राजगडच्या मेन 4 बाजू आहेत. एक म्हणजे बाली किल्ला, दुसरा संजीवनी माची, तिसरा म्हणजे पाली दरवाजा आणि चौथा रे पद्मावती माची. आणि अजून एक होतं सुवेळा माची. अजून म्हणजे 5 हे होते. त्याच्यातून आज आम्ही पाली दरवाजा कव्हर केला आहे. त्याच्यानंतर पद्मावती माची कव्हर केलेली आहे आणि संजीवनी माची कव्हर केलेली आहे. पुन्हा एकदा या गडाला यावं लागेल कारण बाली किल्ला आणि कोणती तरी सबळी माची आमची बाकी. विसरलो मी काय होतं काय माहिती कोणती. हां सुवेळा माची बाकी. ते फिरण्यासाठी आम्हाला अजून एकदा यावं लागेल. त्याच्यानंतर आम्ही थोडं इकडं नाश्ता केला पोहे आणि ते खाल्लं. आणि आता बॅकपॅकिंग करते. चला भेटूया आपण पुढच्या डेस्टिनेशनला. बाकी इकडनं जी जर्नी ती एन्जॉय करा आता.
सकाळी जी गाडी आपण पाडली होती बरोबर. हो मला बी ऑफर द्या ना पाण्याची. असं मला पण डॅमेज झालेलं होतं बरोबर गाडीचा. आता आम्ही अबे पिनच करायला लागला. जेलने जोडण्याचा प्रयत्न करतोय. होय सेफ्टी पिन माग मेडिकल मध्ये सेफ्टी पिन असतो. हे पिन माग रे पिन माग. चाबी दे ना तू आपल्या गाडीची. पुरणार नाही. अबे नाही आहे काय हे 5 वाला फेक काढा. हे तिथे हाताला चिपकेल बरं का. तो ब्लॉग दाबून ठेव. इथे गाइस टूटी हुई गाड़ी को चिपकाया बापट ने. ये बापट द जुगाड़. चिपका दिया पूरा रुक रे भाई ये करने दे माफ. बिना का चंपा में बस झालं. जास्त क्लिनिक एवढी साफ करून गाडी दिलीस कशी. दिले आता काय. सकाळचा जो कांड आहे तो आता मी बरोबर करते. घरी जायचंय आम्हाला. गाडी परत करायची. गाडी रेंटची होती बरोबर. सकाळी माझ्याकडनं आणि कुठे गेला ए गडी. आम्ही दोघं गाडीवरनं पडलेलो होतो. चुकी आमची नव्हती तशी बघायला गेलं तर. सकाळी गाडीचा पण थोडा इश्यू होता. समोरच्या गाडीने पण इश्यू केला आणि गाडी पडली. गाडी रेंटची होती मेंटेन नव्हती आम्हाला माहित नव्हतं. सकाळी गाडी जी होती होय सर एक मिनटं. इथं सगळं डॅमेज झालेलं होता गाडीला. बाकी थोडंसं इकडं स्क्रॅचेस आलेले होते. हे थोडेसे जे स्क्रॅच आहेत ते आलेले होते. बाकी काही जास्त इश्यू नाही. आणि जे बाकी आहे ते बापटने जुगाड केला. इंडिकेटर निघाला होता तो आम्ही लावून दिलेला आहे. बाकी आता कुठं आम्ही कात्रजमध्ये कुठेतरी उभे आहेत. गॅरेजवाल्याने काम नाही केलं आमचं. मागे मेडिकल बघू शकतात. त्या मेडिकलवरनं आम्ही फेविक्विक घेतले 7 ते 8 जोडलेलं आहे. आता बघू पुढं काय होतं. त्याला समजतं का नाही रेंटवाल्याला. हां तर बघू पुढं काय होतं सांगतो तुम्हाला. कंटिन्यू. तर फायनली आम्ही बाईक देऊन आलेलो गाईज. तर सगळ्यात पहिले आम्ही रायडर हे दोघी चालवून घेऊन गेलो. आम्ही थोडं फॉर्ममध्ये की कसं वाटायला नको पाहिजे की काही झालेलं आहे गाडी वेगळीला. मग गेलो त्याच्यासमोर डायरेक्ट गाडी अशी ब्रेक लावला बरोबर. मग पहिले रेडर होती त्याच्यानंतर रेडर दाखवली त्याला आणि मग त्याने रेडर वगैरे चेक केली. अशी व्यवस्थित होती गाडी. मग आम्हाला माहिती होतं. मग त्याला आम्ही सगळ्यात पहिले सांगून दिलं की डिपॉझिट म्हणे देऊन टाका. मग त्याने काही 300 रुपये आणलेलं होते. 800 रुपये डिपॉझिट होतं. त्याने आम्हाला 300 रुपये परत देऊन दिले आणि 500 रुपये म्हटलं की दुसऱ्या दिवशी हां. मग आम्हाला वाटलं की आता काय 500 रुपये भेटत नाही. कारण आम्हाला माहिती होतं की गाडीचा काय तमाशा झालेला आहे. पण मग त्याच्यानंतर त्याने रेडर वगैरे चेक केली आणि जिक्सर अंधारात चेक केली त्याने. रात्रीचे 12 वाजलेले होते. आता मग काय मग त्याच्यानंतर मग ते जिक्सर चेक करायला लागला. मग आम्हाला माहिती होतं की काय झालेलं आहे. मग आम्ही लगेच तिथून पळून आलो. पुढं आलो. मग लगेच जिक्सर घेऊन मागून असा आला आणि जोरात गेला. मग काय नाही काहीच. त्याच्यानंतर आम्ही ठरवलं काही बी झालं तर आपण सांगून द्यायचं तू घेऊन गेला व तुझ्याकडनं झालं असेल. आणि दुसऱ्या दिवशी मग रिफंड आला आणि मग आम्ही घेऊन. तर अशा प्रकारे आमचे पैसे वाचले आणि आम्ही जोल केला. 5 रुपयाच्या फेविक्विक. 5 रुपयाच्या फेविक्विक 5 नाही 6 फेविक्विक लावले. 6 लावले. 7 फेविक्विक. 6 × 5 30 रुपये गाईस. 30 रुपयाने आमचे 6,000 रुपये वाचवले गाईस. अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच जुगाडांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. बाय बाय. काय खातो ना जादूगर